पाहूयात पुढची बातमी। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरती नेमकं कुणाला पाठवायचं या संदर्भामध्ये महायुतीमध्ये मोठ्या घडामोडी सध्या घडत आहेत। काल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, छगन भुजबळ यांना राज्यसभेवरती पाठवण्याची विनंती केली। या संदर्भात पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं। मात्र भुजबळांनी ठेवलेल्या एका अटीमुळे हा निर्णय अजूनही झालेला नाहीये। आधी समीर भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ द्या आणि मगच मला राज्यसभेची उमेदवारी द्या अशी अट भुजबळांनी घातली आहे। मात्र मंत्रिमंडळ फेरबदलाच्या संदर्भात दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांना विचारावं लागेल असा पवित्रा मुख्यमंत्र्यांनी घेतला, त्यामुळे राज्यसभेच्या जागेसंदर्भातला निर्णय अजूनही रखडलाय। दुसरीकडे राज्यसभेसाठी भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांचं नावही चर्चेत होतं, मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार नसल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची थोड्याच वेळात बैठक होती आहे। देवगिरी निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील हे महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित राहतील। राज्यसभा उमेदवारीच्या संदर्भात या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे।